हा, जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. आपण हा पाठ सुरू केलेला आहे, दुसरा पाठ. बरोबर. यात आपण सहा, सा आणि तत् याच्या विभक्ती काल बघितल्या. नंतर ते बघितलं की नपुसकलिंगी, तृतीयाती, सप्तमी हे पुल्लिंगासारखेच शब्द चालतात. हा, नंतर हे हा, ऍक्च्युली काल जे वाचत होतो ना आपण पाठ, अनुवाद, तर त्याचे शब्द आपण आधी घ्यायला हवे होते. ते काल घेतले नाही, तर ते आज आपण घेऊया इथं. तर अभ्यंगम म्हणजे तेल मॉलिश ज्याला आपण म्हटलेलं आहे, तैलमर्दनम, नाही का, तसं. नंतर स्वफेनम पुढे येईल हा शब्द. स्वफेनम म्हणजे साबण. हं. ते स्वफेनम असं नाव काय आहे? फेनम म्हणजे फेस, आणि स्व म्हणजे स्वतःतून, ज्याच्या स्वतःतून फेस येतो तो स्वफेनम, असं हे साबणाचं नाव आहे. आणि या स्वफेनमचंच अपभ्रंश मराठीत साबण, हिंदीमध्ये साबून वगैरे झालेलं आहे. Phenom म्हणजे means what? हा, Phenom means फेन मीन्स फोम, foam. Okay, okay, okay. फेस. हाँ, हाँ, इनफैक्ट हाँ, फोम शब्द जो है वो फेन से ही निकला हुआ है, अपभ्रंश हाँ, इंग्लिश में हाँ. भी. ओके. तो वो फेनम का अपभ्रंश हिंदी में साबुन हुआ, मराठी में साबण हुआ. हम्म. प्रोञ्छहा म्हणजे अंगोछा, म्हणजे काय त्याला म्हणतात, टॉवेल. पंचा किंवा टॉवेल, प्रोञ्छहा. नंतर दंतधावनम. दंतधावनम म्हणजे दात घासणे किंवा दात घासण्याची काडी किंवा दात घासण्याचं जे साहित्य असतं ते दंतधावनम. मौद्गर तैलम, मौद्गर म्हणजे मोगरा, तर मौद्गर तैलम म्हणजे मोगऱ्याचं तेल. पाटल तैलम, पाटल म्हणजे गुलाब. तर पाटल तैलम म्हणजे गुलाबाचं तेल, गुलाबाचा वास असलेलं तेल. हम्म. ते चार पाच शब्द आपण हे आता पुढे येतील त्याच्याकरता आपण बघितली. आता हे आपण हे बघितलं होतं आपण, अमृतवेला, भ्रमणम वगैरे, बरोबर. अभ्यंग मौद शब्दाचं बघितलं होतं. एक्सक्यूज मी अं, सर. हा, मौद्गर तैलम म्हणजे मोगऱ्याचं तेल, तर मौद्गर म्हणजे मोगरा असणार आहे की मौद्गर काय मोगऱ्याला काय म्हणणार मग? मोदगरच, मोदगर. म्हणजे मऊ आहे की मो आहे? मऊच आहे, मऊ आहे तिथे, मौदगर. ओके ओके, थँक्यू. हा, मौदगरच आहे, मऊ. हा. हं. तर हा, तर हे आपण बघितलं होतं. नंतर कुठपर्यंत वाक्य चाललं होतं आपलं? अभ्यंगम कृत्वा स्नानमाचरेत, स्नानेन सर्वं शरीरं स्वच्छं भवति. हा, तेच ते झालं होतं. ते ते झालं झालं. होतं. हा, बरोबर. हा, आता पुढचं कोण सांगेल? 6वं वाक्य देवीताई तुम्ही वाचा. हो, शीतेन जलेनैव स्नानं कर्तव्यम. म्हणजे हा, थंड पाण्यानेच आंघोळ करणे चांगलं किंवा करावं. हा, बरोबर बरोबर. ना सर? हा, थंड पाण्यानेच असं. हा, हा, थंडे पाणी से ही स्नान. अब कर्तव्य म्हणजे करणे आहे किंवा करायला हवे असं. करायला हवे. करना चाहिए. हा. ओके. हा, शोभाताई तुम्ही वाचा पुढचं. ये वृद्धाः ऋणाः च सन्ति तै उष्णेन जलेन स्नातव्यम्. हम्म. वृद्ध आणि ऋण, ऋण म्हणजे आजारी,
रुग्ण 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 रुग्ण, हम्म, आजारी च हम्म. म्हणजे वृद्ध आणि आजारी संती तै उष्णेन म्हणजे गरम पाण्याने स्नातव्यम स्नान करावं. स्नातव्यम स्नान करणे बरोबर. आहे. स्नान करणे आहे. तर ये म्हणजे जे वृद्ध म्हणजे जे म्हातारे आहेत किंवा रोगी आहेत. रुग्ण म्हणजे रोगी. हं. रुग्ण या शब्दापासून रोगी शब्द तयार झालेला आहे. हं. जे म्हातारे आणि रोगी आहेत, संती म्हणजे आहेत, तैही त्यांनी, हं, हं, किंवा त्यांना उष्णेन जलेन स्नातव्यम म्हणजे तृतीय आहे, गरम पाण्याने स्नान करणे आहे. हम्म, उन्होंने गरम पानी से ही स्नान करना चाहिए. स्नातव्यम कर्तव्यम यानी करना चाहिए, स्नातव्यम यानी स्नान लेना चाहिए, ऐसा. हम्म. आता हे वरचं सहावं जे वाक्य आहे ना, शीतेन जलेनैव स्नानम कर्तव्यम, तर इथं शीतेन जलेनैव स्नातव्यम असं पण म्हटलं असतं तरी चाललं असतं. त्यांनी स्नानम कर्तव्यम आणि स्नातव्यम दोन्हीचा अर्थ एकच होतो. तर स्नातव्यम हे जोडाक्षर आहे. हो, स्नातव्यम म्हणजे जोडाक्षर म्हणजे म्हणजे कसं स्नान अधिक तव्यम आहे. नाही 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 म्हणजे संधी येते का असं जरा विचारायचं नाही आहे. नाही नाही नाही. असं स्नात स्नात धातू आहे, त्या म्हणजे क्रियापद आहे, त्याचं कर्तव्य क्रू धातूचं जसं कर्तव्यम झालं, तसं स्ना धातूचं स्नातव्यम झालं असं. स्ना धातू आहे का? हा. हा. ओके, थँक्यू. तर हा, आता पुढचं कोण वाचेल? राजेशजी तुम्ही वाचा. जनाः स्नानसमये स्वफेन स्वफेन स्वफेनः उपयोगम असणार ना, ते स्यो झाला म्हणजे नाही, स्वफेनः स्वफेनस्य उपयोग उपयोगम. स्वफेनस्य उपयोगम कुर्वन्ति. जनाः अनेक वचन म्हणजे लोक, स्नानसमये सप्तमी म्हणजे स्नानाच्या वेळी, हम्म. सफेनस्य म्हणजे साबणाचा हा, उपयोग उपयोग करतात. करतात. बरोबर. हम्म. बरोबर अर्थ आहे त्याचा. हाँ, लोग स्नान के समय साबुन का उपयोग करते हैं. हम्म. पुढचं, हा, पुढचं कोण वाचेल? प्रेमानंदजी तुम्ही वाचा. नितीनजी तुम्ही वाचा. एक मिनिट. परम स्वफेनस्योपयोगः न लाभाय. म्हणजे हम्म. दुसऱ्याचा साबणाचा उपयोग फायदेशीर होत नाही. नाही, परम म्हणजे जसं आपण परंतु पण म्हणतो ना, त्या अर्थानं. हा, परंतु परंतु साबणाचा, ओके हा, हा, उपयोग हा, परंतु साबणाचा उपयोग लाभदायक होत नाही. हा. तर पुढे, हा, पुढचं वाचा नितीनजी तुम्ही. प्रोञ्छेनैव शरीरं स्वच्छं करणीयम्. प्रोंछेनैव, प्रोंछेन एव. सॉरी, हा शब्द आहे तुम्ही पुढे प्रोंछेनैव. हा. तर त्या शब्दाचा अर्थ पहिल्या स्क्रीनवर होता पण तुम्ही विसरले. प्रोंछेन म्हणजे पंचा. इनफॅक्ट पंचा हा शब्द प्रोंछ याच्यापासूनच आलेला आहे. प्रोंछ. अच्छा, हा. पंचाने शरीर स्वच्छ करतात.
करणे आहे, करणीय म्हणजे करणे आहे, करायचे आहे, करना चाहिए हो, असं. करना आपण चाहिए. हा, करावे म्हटलं तर करावे, बरोबर, करावे. हो. हं. तर प्रोंछेन एव शरीरम स्वच्छम करणीयम म्हणजे पंचानेच एव म्हणजे शरीर स्वच्छ करावे. बरोबर आहे, करावे हा शब्द बरोबर. ओके. तर म्हणजे आता हे कसं आहे, हे थोडासा रेफरन्सच आहे. हे पुस्तक मला वाटतं 1950-55 साली लिहिल्या गेली आहेत. आणि आयुर्वेदानुसार तसंही साबण हा हानिकारक मानला जातो. म्हणजे आता हे कोणाला समजून म्हणजे समजणार नाही हे सगळं. पण त्यांनी म्हणजे नैसर्गिक जे आपलं हे असतं लेयर ती चालली जाते साबणाने. म्हणून ते जुन्या आयुर्वेदानुसार असं होतं की साबणाचा उपयोग करायचाच नाही, कधीतरी करायचा, अगदी म्हणजे खूप हे असेल तर असं. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की साबणाचा उपयोग होत नाही, पंचाने शरीर स्वच्छ करणे घासून असं. हम्म. अं, विद्याताई तुम्ही वाचा. सत्वा नात्वा सात्वा सला न सूर्यनमस्कारम येते, स्नात्वा. स्नात्वा हा स्नात्वा म्हणजे हा. स्नानानंतर असेल ना स्नात्वा हम्म. सूर्यनमस्कारम कुर्यात्. म्हणजे सूर्य स्नान नमस्कार. स्नात्वा म्हणजे स्नान झाल्यानंतर हा, स्नान करून. स्त्वा सूर्यनमस्कार म्हणजे कृत्वा करावा. म्हणजे करून, स्नात्वा म्हणजे हा स्नान करून. हा स्नान करून स्नान हा. करून सूर्यनमस्कार करावे. करावे, कुर्यात. हा, पूर्वा कुर्यात म्हणजे करना चाहिए असं. करना चाहिए किंवा करावे. हा, बरोबर. हा, नंतर रमा आप पढ़िए. श्रेष्ठः व्यायामः सूर्यनमस्कारः. The great the or Shrestha means the good exercise is Surya Namaskar. हाँ, मतलब श्रेष्ठा सूर्यनमस्कारः श्रेष्ठा व्यायामः अस्ति असं पूर्ण Asti. वाक्य Okay. मिळते. हाँ, तो हाँ. सूर्य नमस्कार बहुत अच्छा व्यायाम है असं. हाँ. उत्तम. उत्तम The व्यायाम. Shrestha is the adjective for Vyayam, right? हाँ, Vyayamaha. व्यायाम. Shrestha is the adjective Visheshan for Surya for Vyayamaha, right? करेक्ट करेक्ट करेक्ट. Okay. हाँ, सर पुढचा मी प्रयत्न करू का? हाँ हा. करा करा. हाँ सूर्य नमस्कारेण शरीरे हाँ बलं वर्धते, सौख्यम हाँ. स्वास्थ्यम च उपपद्यते. हम्म. सूर्य नमस्काराने शरीर पुष्ट धष्टपुष्ट होते किंवा बल वाढते असं म्हणाले. वर्धते म्हणजे वाढते नाही का. हम्म. सौख्यम स्वास्थ्यम च उपपद्यते. आणि सौख्य आणि स्वास्थ्य म्हणजे निरोगी राहते. उपपद्यतेला म्हणजे काय म्हणायचं सर? उपपद्धती म्हणजे असं उपपत्ती म्हणजे निर्माण उत्पन्न होते. होते, निर्माण होते असं. हा, हा आणि मग सर त्यांनी वाक्य. हा नाही, तर सूर्य नमस्कारेण म्हणजे तृतीया, सूर्य नमस्कार से शरीरे हो म्हणजे सप्तमी म्हणजे हो शरीर हो. में बलम वर्धते हम्म. म्हणजे बल किंवा शक्ती वाढते, देहात शक्ती वाढते. आणि तसंच सुख, सौख्य आणि स्वास्थ्य सौख्य च म्हणजे सौख्यम च स्वास्थ्यम उपपद्यते. उपपद्यते म्हणजे त्याचा तयार होते किंवा होते असं. प्राप्ती होते. उपपद्धती म्हणजे बरोबर प्राप्ती होते असं, मिळते, मिळते ज्याला म्हणता येईल असं. हा, आता कोण वाचेल? सर एक मिनिट हा. याचा हा. अर्थ असा होईल ना मराठीत, म्हणजे आय एम समरायझिंग. सूर्य नमस्काराने शरीरात शक्ती वाढते आणि स्वास्थ्य प्राप्त होते. हा, प्राप्त होते, बरोबर. ओके, थँक्यू. हा, बरोबर.
धनुश्रीताई तुम्ही वाचा पुढचं. गीताताई आप पढिए. इत्थं व्यायामः विधाय संध्या संध्यावन संध्यावन वंदनादिकम. वंदनादिकं कुर्यात्. इत्थम पहिला शब्द आहे इत्थं इत्थम. हा, तला थ. इत्थं हा. हा. म्हणजे इत्थं व्यायाम म्हणजे व्यायामामुळे असं होईल का सर? नाही व्यायामामुळे नाही नाही. तर इत्थम इत्थं म्हणजे जसं विशाल कथम म्हणजे कथा. कसे, हा तसं इत्थम म्हणजे असे. म्हणजे आतापर्यंत ज्यांनी सांगितलं अशा ना असे, प्रकारे असे हा असा व्यायामामुळे व्यायाम करून, विधाय म्हणजे करून करून, हा किंवा करावा असं. हा. हा पुढे. करून व्यायाम करून संध्या वंदनादिकं कुर्यात्. संध्या वंदन करावे, आधी करावे संध्या असं. म्हणजे काय होईल सर? संध्या वंदनी म्हणजे काय आहे? संध्यावंदन म्हणजे जे स्नान झाल्यावर पूर्वी जसं लोक संध्या, गायत्री, हा, सूर्याला अर्घ्य देणं वगैरे जे असायचं त्याला संध्यावंदन म्हणतात. संध्या तर ते तर ते संध्यावंदन आधी करावे असं. Vidaya, how would you translate that in English? विधाय, विध विद्यते याने विधी करणे. Vidhi. विधा As per विधी. routine. Discipline. सो इसका अशा इस प्रकारे व्यायाम इत्थम अशा म्हणजे करून असं. प्रकारे व्यायाम करून संध्या वंदन करावे असे आहे का सर? संध्यावंदन आधी कुर्यात करावे. बरोबर. करना करावे. चाहिए, करावे, करे हो, असं. हो का सर? जसं हे This way. विध्यर्थ रूप आहे कुर्यात. मग जसं पठेत, कुर्यात. कुर्यात, लिखेत हे म्हणजे करावे, करना चाहिए असं. हम्म. तर हे मग असं मराठीत हे असा व्यायाम केल्यावर येणार का करावा. नंतर होणार? करून करून केल्याने करून करून होईल ना, करून This way. करून. हा. संध्या अशा प्रकारे व्यायाम करून व्यायाम करून करून संध्यावंदन संध्यावंदन आधी करावे. करावे. आधी करावे करावे का करावे करावे. याचं कलम. हिंदीमध्ये करना चाहिए किंवा करे असं. कोण वाचेल पुढचं? राधिकाजी तुम्ही वाचा की म्यूट आहात तुम्ही? म्यूट आहात म्यूट. हा ठीक आहे. सुखदाताई तुम्ही वाचा. एषः प्रातः क्रमः सर्वेषां कृते हितायस्ति. हितायास्ति. हितायास्ति. एषः प्रातः, प्रातः म्हणजे सकाळी. एषः म्हणजे काही लक्षात येत नाही सर. एषः अशा प्रकारे हा का? हा हा अशा हा प्रकारे सकाळचा क्रम सकाळी सर्वांना त्याचा असतो असं आहे का ते? सर्वेषां सर्वांसाठी Benefit. बरोबर. करणे, कृते म्हणजे हा करणे. हा हितायस्ति. हा. आता इथं त्याचा असतो. थोडस एषा प्रातः क्रमः कृते म्हणजे असा सकाळचा क्रम कृते. कृते म्हणजे केल्याने सगळ्यांना करणे सगळ्यांच्या हिताचे असते. हिताचे असते. हा असा प्रातःक्रम करणे सगळ्यांच्या हिताचे असते. ऐसा प्रातःक्रम करना सबके हित का होता है. सर्वेषां म्हणजे सर्वांना काय? सगळ्यांना सगळ्यांना बरोबर. सर्वेषां सगळ्यांना हितकारक आहे असं. सर्वेषां तर विभक्ती आहे म्हणजे सर्व सप्तमी बहुवचन. षष्ठी बहुवचन.
षष्ठी हा सर्वांच्या हिताचे आहे असं म्हटलं ना आपण. हा. सर्वांच्या हिताचे आहे. हम्म. आता पुढची काही वाक्य आहेत. तू कहाँ रहता है? त्वं अं, कुत्र निवसति? हा एकेकाने सांगा. त्वं कुत्र वससी. हा. वसती. पुढचं किंवा निवस स्वातीताई तुम्ही वाचा पुढचं. बाकीच्यांनी म्यूट करा. स्वाती लेले. फक्त वाचून मला ट्रान्सलेशन नाही जमणार. हम्म. क्या ऋषि वन में रहते हैं? किम ऋषि वन में म्हणजे वनेषु बरोबर. निवसती. ऋषी हीच ऋषया होईल. हा. हा. आणि इथे वनेषु वसंती. अच्छा हम्म. चालेल. किम वसंती. ऋषि वनेषु वसंती. वसंती. हा. किम ऋषयः वनेषु वसंती. मैं भी वन में जाऊंगा. उन्नती. तर मला हिंदी नाही येणार, त्याचं मराठी तसं आहे, मी सुद्धा वनात जाईन. हा. अहम सुद्धा अहम एव नाही, अपि हा. अहम अपि वनात म्हणजे सप्तमी, वनात सप्तमी बहुवचन. वनेषु जाईन, जाणे इज गच्छन्ति. अहम अपि वनेषु गच्छन्ति. वनेषु का एक मिनिट बाकीच्याने एक मिनिट बाकीच्याने नका बोलू. हा. तू वनेषु का म्हटलं? वनात, अनेक वनात. अच्छा वनात आहे, वन में आहे, तर एकच वन आहे तर वने. हा. आणि एका वनात अहम अपि वने अहम आहे तर गच्छामी. हा. पूर्ण वाक्य काय जाऊंगा. होईल? अहम अपि वने जाईनच आहे ना, गच्छामी. गच्छामी कसं होईल? हे भविष्य आहे ना. अच्छा मी हा. पुढे जाईन, गमिष्यामी. बरोबर. हा. अहम अपि वने गमिष्यामी. बरोबर. ठीक आहे. वहाँ ऋषियों के. रवींद्र तुम्ही सांगा पुढचं तर चौथं. एकच मिनिट सर, हे मराठीत त्यांनी मी सुद्धा वनांत जाईन असं आहे, म्हणजे नाही तिथे नाही मग ते बहुवचन. नाही ते काय होतं, पूर्वी वनात जाईल ना, तो जो अनुस्वार असतो, अनुस्वार नाहीये, वनात म्हणजे असं ते म्हणताना आपण जरा अनुनासिक होतं ना, म्हणून ते हा. वनात. ते त्या काळचं मराठी आहे ना, म्हणून ते डॉट आहे. तो वनांत अच्छा नाही. ओके ठीक आहे. हा रवींद्र. वहाँ ऋषियों के दर्शन करूंगा. हाँ. तत्र ऋषियः दर्शनम दर्शनम बाकीच्यांनी नका बोलू प्लीज. हा. करिष्यामि. भूतकाळ भविष्यकाळ. हा. नाही पण काय मग? दर्शनम करिष्यामी. करिष्यामि. भविष्यकाळ आहे. करूंगा, करीन म्हणजे. बरोबर. हा. पुढचं सर कोण वाचेल? याच्यामध्ये सर वरती जे पहिलं सर एक शंका होती सर. ते वरती 1 आणि 2 मध्ये वसंती वसस्ती आणि वसंती निवसती येणार नाही का तिकडे? राहतात वगैरे असं. नाही तर काय फार फरक नाही निवससी आणि वसती मध्ये. मूळ म्हणजे शब्द लिहिलं तर काय चुकीचं एवढा ठरला नाही ना? हा. निवसती लिहिलं तर काय चुकणार नाही ना असं? एक मिनिट किरण, एक 10 मिनिटात करू का फोन जस्ट? हा चालेल. हा. तर नी हे उपसर्ग लागलेला आहे. हा. आणि मूळ धातू वसच आहे. वस म्हणजे राहणे. हा. फार फरक नाही निवास. हा. इथे मराठीमध्ये ना, तेथे ऋषीचे दर्शन घेईन, मग घेईन आणि करूंगा मध्ये ऍक्च्युअली फरक आहे. तर मराठीमध्ये घेईन म्हणजे कसं येईल संस्कृत मध्ये?
आपण मराठी ते दर्शन करीन किंवा दर्शन घेईन असं दोन्ही म्हणतो ना. हा. त्यामुळे गिरीश आहे बरोबर आहे. हा त्यामुळे ओके. करिष्यामी ठीक आहे. घेईन म्हणजे असं आपण काही घेत नाही, असं काही वस्तू घेणे असं म्हणजे दर्शन अगदीच म्हणायचं झालं तर दर्शन करणे. गृहीत्वा किंवा ग्रहिष्यामी असेल, पण तो तुमचा धातू झालेला नाहीये. हा काय येईल सर? गृहीत्वा गृहीत्वा म्हणजे घेणे या अर्थाचा गृह्ण हा धातू आहे. हा किंवा ग्रहिष्यामी ओके. वगैरे असं, पण तो तुमचा धातू झालेला नाहीये अजून. म्हणजे घेणे या ओके. अर्थाने. हा पण आपण आहे ते असं प्रसाद घेईन हे म्हणणं ठीक आहे, पण दर्शन घेईन म्हणजे अशी काही आपण घेत नाही वस्तू काही, नाही का तसं. हा पुढचं कोण वाचेल? देवीताई तुम्ही वाचा पुढचं. ऋषि सत्य और धर्म की रक्षा करते हैं। ऋषि ही सत्यम च धर्मम रक्षणम कुर्वन्ति। ऋषी ही नाही, हे अनेक वचन आहे, करते आहे. हाँ, ऋषि ही ऋषयः काय ऋषयः वाक्य? ऋषयः सत्यम च धर्मम च रक्षणम कुर्वन्ति किंवा रक्षंती असं पण होईल. रक्षन्ति। हाँ, रक्षंती हा डायरेक्ट शब्द होईल, रक्षंती. हाँ, ओके। हा विद्यार्थी पुढचं वाचा, 6वं. नाही मला दिसत नाही. हा ते 6वं वे ना, धर्म को 6वं. नहीं छोड़ते. हाँ एक मिनिट. हाँ, वे धर्म को नहीं छोड़ते. वे म्हणजे अं, ते धर्म को धर्मे न छोडते साठी नाही मला येते सर. त्याग त्याग त्यज त्यज त्याग त्यज. हा त्यजते. हा त्यज शिपंती पण चालेल का? धर्माहून हो. काय झालं? शिपंती हा शब्द पण चालेल का? नाही नाही नाही, क्षिप म्हणजे फेकणे, तो वेगळा शब्द आहे. हा बरोबर आहे, बोला. हा ते धर्मे न त्यजती. अनेक वचन आहे ना, बहुवचन आहे. त्यजंती. धर्मे कसं होईल? होय, करू एक 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 करू आपण. आधी क्रियापद नीट करूया. हा तर हा काय काय होईल मग बहुवचनाचं? ते धर्म हा न त्यजती. पण बहुवचन आहे ना, मग त्यजतीचं त्यजंती. त्यजंती. आता कोण सोडणार नाहीत? ते काय सोडणार नाहीत? धर्म. धर्म हे काय असेल? कर्म. बरोबर. मग आता कर्म द्वितीय, आता द्वितीयचं काय होतं? अकारांत पुल्लिंगी. नाही, रामाची विभक्ती काय होते? रामा रामो रामाहा. पुढची रामम ना, रामम तसं धर्मम. हा मग काय होईल? हा मग काय वाक्य होईल? न त्यजती त्यजंती. हा ते धर्मम न त्यजंती. त्यजंती. एक ना अगदी बेसिक लक्षात ठेवायचं, कर्ता विसर्गात असतो आणि कर्म अनुस्वारात असतं. बऱ्याच म्हणजे 60% शब्दांचं. जसं राम हा राम एका म्हणजे एकवचनी सांगतोय मी. जसं राम हा रामो रामाहा रामम रामो हा रामा, तसंच माला माले माला हा मालाम माले माला हा. हा म्हणजे दोन्ही ठिकाणी द्वितीया झाली की अनुस्वारात जात, हे लक्षात ठेवायचं. हा ठीक आहे. ठीक आहे. तर ते धर्मम न त्यजंती. धर्म का त्याग कौन करते है?
गीताताई तुम्ही वाचा. धर्म का त्याग कौन करते हैं? धर्मम बरोबर. धर्मम न त्याग धर्मम करते हैं म्हणजे त्यजंती होईल. बरोबर. त्यजंती. धर्मम त्यजंती. आता कोण 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 धर्माचा त्याग कोण करतात? तर कोण करतात. तर आपण करतात त्याग करताच त्यजंती केलं आपण. आता धर्मम कोण त्यजंती. कोणला काय शब्द आहे? कोण अनेक वचनी अर्थाने. कोण म्हणजे काय? किम येईल ना सर? किम नपुसकलिंगी आहे. त्याचं पुल्लिंगी काय? किमचं पुल्लिंगी किमर्थे आहे का? नाही, कह. कह पण ते कह एकवचनी येईल. कहा कौ के. तर काय होईल? धर्मम त्यजंती. के धर्मम त्यजंती. असं होईल. धर्मम त्यजंती. धर्मम के त्यजंती. तर के हे कहचं बहुवचन आहे. धर्मम के त्यजंती. धर्मम म्हणजे के हे कर्ता झाला आणि काय तो धर्मम, म्हणून धर्म हे द्वितीय येत आहे. म्हणून के धर्मम के त्यजंती. धर्म कोण त्याग करतील, त्यागतील. तर मग कानी हे बहुवचन येतं का? कानी हे द्वितीय बहुवचन आहे का? नाही नाही, कहाचं बहुवचन आहे द्वितीय. के. कहा कौ के. कहाचं बहुवचन के आहे असं. कहा हे बहुवचन नाही. कहा हे सहा सारखं एकवचन आहे. कानी विचारलं मी. नाही, कळलं नाही मला प्रश्न. पुन्हा विचारा. असं म्हणलं की कानी भवंती असं. नाही, कानी म्हणजे द्वितीय बहुवचन का? हो 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 हो. पण त्याची इथं गरज नाहीये. इथे के त्यजंती इथे करता आहे ना, त्यामुळे द्वितीयचा संबंधच नाही इथे. के. अच्छा. तो जर धर्म का त्याग कौन करता है म्हटलं असतं तर मग धर्मम कहा त्यजती असं आलं असतं. कहा त्यजती. पण इथे कौन करते है म्हणजे अनेक वचनात धर्माचा त्याग कोण करतात असा प्रश्न आहे. म्हणून मग आपण के अनेक वचन के त्यजंती असं. Okay. I have a question. Can we say ke dharmasya tyagam नॉट रियली. मतलब बहुत ही प्रिमिटिव है वो ऐसा. ओके. बहुत ही प्रिमिटिव है. मतलब अभी कुछ आता नहीं है किसी को तो बोला तो समझने वाले को समझ जाएगा. बट नॉट रियली. अच्छा, one should use tyajanti. Okay, to leave. Okay. तर सकर्मक अकर्मक या दृष्टीने हे वाक्य कसं आपल्याला बघता येईल? धर्म का त्याग कौन करते है? नाही, हे सकर्मकच आहे ना. कोण त्यागतो. एक समजा काय नाव कोण त्यागतो आणि काय त्यागतो. काय त्यागतो? धर्म त्यागतो. कोण त्यागतो? कोणी पण व्यक्ती. म्हणजे त्याचा अर्थ हे सकर्मक आहे. हो. ओके ओके ओके. थँक्यू. हे कोण वाचेल? प्रेमानंदजी तुम्ही वाचा. दुर्जन धर्म को छोड़ते हैं. कोण सोडतो? दुर्जन. सोडतो म्हणजे पण तुम्ही त्यागतो याच अर्थाने घेतलं तरी चालेल. हो, त्याग. म्हणजे दुर्जन हा करता झाला. काय सोडतो? मग दुर्जन हा
हम्म अ, अ, धर्मम हम्म त्यजती. आणि ते त्यजन्ति छोडत एक मिनिट मध्ये नका बोलू. ते आता हे त्यजंती बहुवचन आहे की एकवचन आहे? त्यजंती हा, नाही, बहुवचन. मग काय होईल? बहुवचन. ते मग वाक्य काय होईल? त्यजंती. पूर्ण वाक्य. दुर्जनः धर्मम दुर्जनः धर्मम हम्म त्यजंती. आता दुर्जन हा हे एकवचन आहे की कसं आहे? झालं ना. हा, कर्ता दुर्जन हा बहुवचनात. एक वचन आहे, एक वचन आहे. मग बहुवचन काय होईल त्याचं? त्याचं बहुवचन राम धातूचं रामहाचं बहुवचन काय होतं? रामहा राम. रामो रामाहा. बरोबर. तसं दुर्जन दुर्जनहाचं बहुवचन हा काय हा होईल? हा. दुर्जन दुर्जनाहा. दुर्जनाः हा दुर्जनाः. हा, मग पूर्ण वाक्य काय होईल? धर्मम हम्म, बरोबर. पूर्ण वाक्य काय होईल आता? दुर्जनाः हम्म धर्मम त्यजति. त्यजती नाही, दुर्जनाः त्यजन्ति धर्मम त्यजति. त्यजंती. त्यजंती, सॉरी सॉरी, हा, त्यजंती. ते आपण आधीच केलं होतं ना, करेक्ट, त्यजंती त्यजंती. हा, त्यजंती. बरोबर. हो राजेशजी हो. पुढचं वाचा तुम्ही. ते दूसऱ्यांची सॉरी वे दूसरों की निंदा करते हैं. हा, ते म्हणजे सहातवते ते हम्म दुसऱ्यांची दुसऱ्याची काय शब्द वापरता? अन्य अ, हम्म अ, अन्य हम्म निन काय करतात? निंदा करतात. तर निंदा मालाप्रमाणे उडालं काय? ती निंदा म्हणजे माला माले माला माला मालिम निंदान आता ना निंद हाच कुर्वन्ति. धातू. निंद हाच एक धातू आहे. अच्छा, निंदती. निंदती निंदतीच होणार मग ते. दंती. दुसऱ्या ते दुसऱ्या अनेक वचन निंदंती. बरोबर. आणि कोण निंदा करतात? दुर्जन. ते निंदा करतात. काय 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 करतात? कोणाची करतात? दुसऱ्याची. दुसऱ्यांची निंदा करतात. हा, तर इथं अन्यान निंदयंती असं होईल. अन्यान. हा ओके, अन्यान द्वितीय अनेक वचन. हा, ओके, अन्यान. म्हणजे कोणाला निंदितात? अन्यान म्हणजे अन्यचं अन्यान बहुवचन द्वितीय. अन्यान निंदयंती असं. म्हणजे ते अन्यान निंदती ऍक्च्युली निंदंती निंदयंती नको, हा निंदंती पाहिजे. य चुकून टाकलाय मी इथं. निंदंती. हा, तर हा ते म्हणजे बोला. जर ते अन्याचं नाही कळलं, ते अन्यान कसं आलं? अन्य म्हणजे काय आहे ते? रामहा रामो रामहा रामम रामो रामान. हा, तर अन्यान म्हणजे दुसरे अनेक आहेत ना, बहुवचन आहे ना अन्यचं, म्हणून अन्यान बहुवचन द्वितीय. द्वितीय बहुवचन. ते अन्यान निंदंती पाहिजे. यती यती नको. हा, निंदंती. जसं आपण मोदकम खादती. हा, काय खातो? मोदक खातो. तर इथं काय निंदितो? अन्यान निंदितो, म्हणजे इतरांना निंदितो असं. तर इथं ना दुसरो की म्हणजे अन्यस्य वगैरे असं होत नाही, कारण हे कर्मच होतं, म्हणजे अन्यान निंदंती असं. जसं आपण मोदकम खादती असं म्हणतो ना, लड्डूकम खादती मोदकम खादती असं. तसं ते काय काय करतात म्हणजे